दावोस परिषदेत तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची घोषणा. 1,00,000 कोटींहून जास्त थेट परकीय गुंतवणुकीतून उच्च उत्पन्नाचे रोजगार निर्माण होण्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. दावोस परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्योग क्षेत्रातल्या धोरणांसोबत भेटीगाठी. नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अद्ययावत राहण्यासाठी दावोस शिखर परिषद महत्त्वपूर्ण. मुख्यमंत्री. कृत्रिम बुद्धिमत्तेचं भवितव्य महाकाय प्रणालीऐवजी लघु आणि कार्यक्षम प्रणालीद्वारे साकारलं जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं दावोस परिषदेत प्रतिपादन. जगात सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या भारतासोबत युरोपीय महासंघाचा लवकरच मुक्त व्यापार करार होणार. युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांची दावोसमध्ये माहिती. दहशतवादासारख्या सामायिक समस्यांना तोंड देणाऱ्या स्पेन आणि भारतानं परस्परांसोबत आणखी जास्त सहकार्यानं काम करण्याची गरज असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं प्रतिपादन. अटल निवृत्ती योजनेला वर्ष 2030-31 पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची मुदतवाढ. निवडणूक आयोगानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषदेला नवी दिल्लीत प्रारंभ. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस. आणि भारत न्यूझीलंड दरम्यान T20 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपूरमध्ये होणार. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी भक्ती